नमस्कार, सप्तधारा न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। आज शनिवार दिनांक 6 एप्रिल 2024 न्यूज बुलेटिनमध्ये जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी। साताऱ्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास। खासदार उदयनराजे भोसले कोरेगावात भाजपच्या स्थापना दिवस उत्साहात साजरा। संपूर्ण देशात सातारा ही महाराष्ट्राची ओळख आहे। साताऱ्याचा सर्वांगीण विकास हाच ध्यास आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सातारा जिल्ह्याचा निश्चितपणे कायापालट केला जाईल। युवकांच्या हाताला रोजगार मिळवून दिला जाईल आणि विकास कामांद्वारे संपूर्ण जिल्हा अग्रेसर बनवू असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला। भाजपचा स्थापना दिवस शनिवारी रात्री 8 वाजता कोरेगाव विधानसभा मतदारसंघाची राजधानी असलेल्या कोरेगाव शहरातील 4थी प्रभागामध्ये कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांच्या निवासस्थानासमोर झालेल्या कार्यक्रमात साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपच्या आजी माजी पदाधिकारी कार्यकर्ते कोरेगाव शहरातील नागरिक व महिला भगिनींशी संवाद साधताना खासदार उदयनराजे भोसले बोलत होते। व्यासपीठावर भाजप नेत्या डॉक्टर प्रियाताई महेश शिंदे, भाजपचे कोरेगाव विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख भरत मुळे, सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक सुनील खत्री, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, कोरेगाव मंडलाध्यक्ष संतोषाबा जाधव, माजी उपनगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक जयवंत पवार, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांच्यासह आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते। दूरदृष्टी असल्याने कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात कोट्यवधी रुपयांचा विकास निधी खेचून आणला आहे। त्याद्वारे आदर्शवत कामे उभी केली आहेत असे गौरवोद्गार खासदार उदयनराजे भोसले यांनी काढले। डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून खासदार उदयनराजे भोसले यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा ठाम निर्धार केला। कोरेगाव मतदारसंघातून जास्तीत जास्त मताधिक्य दिले जाईल अशी ग्वाही दिली। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते पळशीचे माजी सरपंच सुरेश आफळे, विनायक भिसे, भरत मुळे, राहुल रघुनाथ बर्गे यांनी मनोगत व्यक्त केले। प्रारंभी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्येष्ठ पदाधिकारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा खासदार उदयनराजे भोसले व डॉक्टर प्रियाताई शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। कोरेगाव शहरात जैन मंदिरासमोर खासदार उदयनराजे भोसले यांचे आगमन झाले। यावेळी फटाक्यांची जोरदार आतिषबाजी करण्यात आली। तेथून साखळी पूल व्यापारपेठ मार्गे कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य पदयात्रा काढण्यात आली। कोरेगाव शहरातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक यामध्ये सहभागी झाले होते। सुरुवातीचा काळ जर आपण पाहिला तो काळ असा होता, म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातले असणारे सर्व जे जिल्हे या ठिकाणी काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला म्हणून त्याचं प्रसिद्ध होता। त्या काळात देखील अनेक वेळा खूप घोषणा झाल्या, पण मात्र त्या घोषणाच राहिल्या। लोकांचं कुठं कामं झालेले पाहायला मिळाले नाही आणि मग कंटाळून प्रत्येकाने विचार केला की कुठेतरी आपण जर बदल केला नाही तर ह्या संपूर्ण आपल्या भागाचा ओघाने आपल्या कुटुंबाचा आणि आपल्या संपूर्ण परिसराचा कधी विकास होणार नाही। भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरात सर्वसामान्य नागरिकांशी साधला संवाद, घरोघरी दिल्या भेटी। भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस शनिवारी 6 एप्रिलला कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये उत्साहात साजरा करण्यात आला। कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी व भाजप नेत्या डॉक्टर सौ प्रियाताई महेश शिंदे यांनी कोरेगाव शहरातील प्रभाग क्रमांक 7 व 8 मध्ये जाऊन सर्वसामान्य जनतेच्या भेटीगाठी घेऊन संवाद साधला।
व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी पुन्हा एकदा भाजपला केंद्रातील सत्ता देण्याचे आवाहन केले. भाजपचे पदाधिकारी कोरेगाव विकास आघाडीचे अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे, विद्यमान नगरसेवक राहुल रघुनाथ बर्गे यांच्या समवेत डॉक्टर प्रियाताई शिंदे यांनी शनिवारी दुपारी 3 वाजल्यापासून प्रभाग क्रमांक 7 व 8 मधील नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यांच्याशी समन्वय साधत चर्चा केली. विकास कामांबरोबरच त्यांच्या अपेक्षा जाणून घेतल्या. भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून सातारा लोकसभा मतदारसंघ आणि कोरेगाव विधानसभा मतदारसंघात होत असलेल्या विकास कामांची माहिती त्यांनी नागरिकांना दिली. भाजपच्या स्थापना दिनाचे औचित्य साधून नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी यावेळी घरोघरी संकल्प करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा आघाडीच्या सरकारने मागील 10 वर्षात भारताचा मान सन्मान व संस्कृती व परंपरेला जोपासण्याचे अद्वितीय कार्य केले आहे. या कार्यकाळात गरीब, शेतकरी, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, मागासवर्गीयांच्या कल्याणासाठी ऐतिहासिक कार्य करण्यात आले आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा व प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या सूचनेनुसार पक्ष संघटना वाढवली जात असून सर्वसामान्य जनतेला पक्षाच्या प्रवाहात आणले जात असल्याचे डॉक्टर सौ प्रियाताई शिंदे यांनी सांगितले. शहरात बूथ स्तरावर जाऊन लाभार्थ्यांशी विशेष संपर्क अभियान राबवण्यात आले. विकसित भारताचा संकल्प साकार करण्यासाठी संपूर्ण देश मोदीमय झाला आहे. फिर एक बार मोदी सरकार अब की बार 400 पार या आव्हानाच्या पूर्ततेसाठी अथक परिश्रम करण्याचा संकल्प भाजपच्या स्थापना दिनानिमित्ताने कार्यकर्त्यांनी केला असल्याचेही प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे व राहुल रघुनाथ बर्गे यांनी सांगितले. आसरे कोरेगाव येथे भर दिवसा दरोडा, 8 जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. 2018 व 2023 साली दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या केसेस मागे घेतो, त्यासाठी 8 लाख रुपये दे अशी मागणी केल्यानंतर पैसे देण्यास नकार दिल्याच्या कारणावरून 8 जणांनी भर दिवसा दुपारी 12:15 वाजता दरोडा टाकत 10,800 रुपये जबरदस्तीने काढून नेले असल्याची फिर्याद दीपक सनस यांनी दिल्यानंतर आसरे येथील 8 जणांच्या विरोधात दरोडा टाकल्याचा गुन्हा कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे 3:45 वाजता दाखल झाला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की दीपक तुकाराम सनस हे आसरे येथील माजी सरपंच असून दिनांक 24 मार्च रोजी 12:15 वाजल्याच्या सुमारास आसरे कोरेगाव रस्त्यावर माळी वस्ती नजीक असलेल्या सिमेंटच्या कठड्याजवळ रुपेश सीताराम सपकाळ, निशा सागरे, लक्ष्मण सीताराम सनस, अनिल गेनुबा सनस व चंद्रकांत सीताराम सनस यांच्यासह अन्य अनोळखी 3 जणांनी दीपक सनस यांची दुचाकी अडवली. 2018 आणि 2023 सालात दाखल केलेल्या अॅट्रॉसिटीच्या केसेस मागे घेतो, त्यासाठी तू मला 8 लाख रुपये दे अशी मागणी त्यांनी केली. दीपक सनस यांनी पैसे देणार नसल्याचे सांगताच 3 अनोळखी तिघांनी दीपक सनस व अशोक सनस यांना पकडले. रुपेश सपकाळ यांनी तुम्ही पैसे दिले नाही तर तुम्हाला जिवंत सोडणार नाही असे म्हणत जीवे मारण्याची धमकी दिली. रुपेश सपकाळ, लक्ष्मण सनस, अनिल सनस व चंद्रकांत सनस यांनी दीपक सनस आणि अशोक सनस यांच्या खिशातील 10,800 रुपये काढून घेतले. निशा सागरे यांनी अशोक सनस यांना शिवीगाळ करत दमदाटी केली. या प्रकरणी दीपक सनस यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात शनिवारी पहाटे 3:45 वाजता 8 जणांच्या विरोधात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दिवसे तपास करत आहेत. पळशीच्या दरोड्यातील दुसऱ्या आरोपीला अटक करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश, तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू. पळशी तालुका कोरेगाव येथे 12 जुलै 2023च्या मध्यरात्री पडलेल्या दरोड्यातील फरार असलेल्या दुसऱ्या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. खटाव तालुक्यातील विसापूर येथून वंदेक लक्ष्मण शिंदे यास ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. त्याने तिसऱ्या साथीदाराची माहिती दिली असून त्याचा शोध सुरू करण्यात आलेला आहे अशी माहिती शनिवारी सकाळी 10 वाजता देण्यात आली. या संदर्भात कांताबाई शंकर शिंदे या वृद्ध महिलेने कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्या अनुषंगाने दरोड्याचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात करण्यात आली आहे. या दरोड्यातील फरार आरोपींना अटक करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर अधीक्षक अंचल दलाल यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिले होते. त्याप्रमाणे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, हवालदार सुधीर बनकर, मंगेश महाडिक, साबीर मुल्ला व प्रवीण कांबळे यांच्या पथकाला संशयित आरोपीची शोध घेण्यास आदेशित केले होते. विसापूर येथे आपल्या घरी वंदेक लक्ष्मण शिंदे हा आला असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. तपासामध्ये त्याने तिसऱ्या साथीदाराचे नाव घेतले असून त्याचा शोध आता सुरू करण्यात आला आहे. एकूणच कोरेगाव पोलीस ठाणे हद्दीतील जुन्या गुन्ह्यांचा तपास स्थानिक गुन्हे शाखेने हाती घेतला असून फरारी आरोपी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे सांगण्यात आले.